आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. बालकाने सूर्यदेवास मुक्त केले आहे. त्यामुळे प्रत्येक स्थान पुन्हा प्रकाशमान झाले आहे. वानर बालकास आपल्या चुकीमुळे ज्ञानाची प्राप्ती झाली. अज्ञानाने घडलेला अपराध कसा असेल? जिथून आला आहे तिथे परत जाण्याकरिता आपण अवकाश देणेच योग्य ठरेल महाराज. आता मला इंद्राचे कान भरावेच लागतील. त्या मरकटाचा सूड घ्यावाच लागेल. इंद्रदेव, वरुण तुम्हाला फटकवत आहे. तिथला जय जयकार करणी पडला नाही आपल्या. आपण किती संकटात आहात आता तरी जाणून घ्या. सर्व ग्रहांना हरवून त्याने त्यांना आपल्या बाजूस केले. नाईलाजास्तव ग्रहाधिपती त्याचा जय जयकार करत आहेत. एक क्षणही विलंब केलात तर तो स्वर्गावर आक्रमण करेल. त्याआधी आपण आक्रमण करावे. चला लवकर उठा. अस्त्र शस्त्र बाहेर काढा. युद्धास सज्ज व्हा, नाहीतर पराभवाला सामोरे जा. आता त्या बालकाचे रक्षण कोण करतो हे मी पाहतोच. आक्रमण! हे काय, एकाच वेळी इतके लोक माझ्या मार्गात? हे सर्व का उभे आहेत? हे सर्वच राक्षसच असतील. पूर्वी एक दोन भेटत होते, आता पहा असंख्य राक्षस दिसतायत. ए बालका, काय रे, काय झाले? असं का पाहतो आहे? तुझ्या निरागस मुखामागील दुष्ट बुद्धी मला समजली नाही असे वाटले तुला? सर्व ग्रहांना जिंकले आहे. हा अहंकार तुझ्या मस्तकात चढला असेल तर तो काढून टाक. गैरसमज दूर कर. सामर्थ्य असेल तर माझ्याशी युद्ध कर. युद्ध करू? नाही श्रीमान. सूर्यदेवांस फळ समजून खाण्याच्या प्रयत्नात खूप वेळ नष्ट झाला आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यास कितीतरी लढाया कराव्या लागल्या. आता त्याकरता वेळ नाही. मला महालात परत जायचं आहे. माझे कुटुंब माझी काळजी करत असेल. आधीच खूप उशीर झाला आहे. सर्वजण माझी प्रतीक्षा करत असतील. मला जावेच लागेल. माझी काळजी घेणारी माझी धाकटी आई, माझे गोड कौतुक पुरवणारी माझी आजी, सदैव माझे रक्षण करणारे, माझ्यावर प्रेम करणारे माझे पिता, आणि या जगात माझे सर्वस्व असलेली माझी माता. हे सर्वजण माझी प्रतीक्षा करत आहेत. माझ्याप्रमाणे आपलेही कुटुंब, माता पिता असतील. त्याकरता हे सर्व विस्ताराने सांगण्याची आवश्यकता नाही. युद्ध शक्य नाही. परंतु करायचेच असेल तर पुढे केव्हा तरी करू. आता आपण आपल्या निवासस्थानी जावे. मलाही माझ्या गृहास जाऊ द्यावे, आत्तापुरता तरी. थांब बालका, थांब.
वानर शिशु, तुझ्या या उर्मट वर्तनाकरिता तुला योग्य तो धडा शिकवावयासच हवा. आता तू जीवित राहणार नाहीस. असे दृश्य मी कधीच पाहिले नाही. आहा, किती अद्भुत आहे, किती विशेष आहे. आश्चर्यकारकरित्या हे प्रभावी आणि संमोहक झाले आहे. आहा हा हा, आनंद आनंद. पाहिलास राहू माझा प्रभा. पाहता पाहता बालक भावविभोर झाले. माझ्या तेजाने मुग्ध होऊन उभा आहे. आता पहा काय घडते आहे. हे बालका, तू माझ्या प्रभावाच्या अधीन झाला आहेस. असे होणे सामान्य आहे. माझा प्रभावच असा आहे. म्हणूनच सर्व माझी प्रशंसा करतात. नाही नाही, मी आपल्याविषयी बोलत नाही. आहा हा, किती सुंदर भासत आहे गजराज. आपल्यापेक्षाही अधिक या गजराजाचे अस्तित्व भासत आहे. याच्या सुंदरतेमुळे आपला गौरव होत असावा. परंतु श्रीमान, आपण कोण आहात? इथे असलेले हे आपले सैनिक आहेत, बरोबर आहे का? या सर्व राक्षसांचे आपण प्रमुख आहात का? पूर्वी भेटलेल्या राक्षसांप्रमाणे हे दिसत नाहीत. त्याहून जरा अधिक सुंदर आहेत. ठीक आहे, बोला, आपण कोण आहात? पाहिलं इंद्रदेवा, हे सत्य आहे. आपण कोण आहात हे या मर्कटास ज्ञात नाही. त्याच्या समक्ष आपली काय योग्यता राहिली कळलं आता. आपण याच्याकरिता कुणीच नाही आहात. त्याने स्वतःहूनच स्पष्ट केले आहे. देवराजाची पदवी पोकळ ठरली. हे मूर्ख प्राण्या, मी कोण आहे जाणत नाहीस? इंद्र, स्वर्गलोकाधिपती, समस्त देवतांचा अधिपती, देवेंद्र. माझ्या परिचयाची आवश्यकता त्रैलोक्यात कोणासही नाही. ओहो, आपण देवलोकात राहता. क्षमा असावी, मला ज्ञात नव्हते. आपण जाणता का, माझे पिताश्री महाराज आहेत सुमेरू साम्राज्याचे सम्राट. आपण देवतांचे राजा आहात म्हणून आपले स्थान तर खूपच वरचे आहे. पाहिलं बालक, माझे स्थान, मान आणि गौरव जाणून अत्यधिक प्रभावित झाले आहे. ओ इंद्रदेवा, हा शुभ्र गजराज खूपच सुंदर आहे. मी माझ्या समवेत घेऊन जाऊ यास? हा तर माझ्या माता पित्यासही आवडेल. दिवसभर याच्या समवेत मी खेळत बसेन. अनुमती द्यावी देवेंद्र. नाही
नारायण नारायण. प्रभू, स्वर्गाधिपती इंद्रदेवांनी अशा विचित्र परिस्थितीचा सामना आपल्या जीवनात कधी केला नसावा वाटतं. बालक त्यांचा ऐरावत आपल्या समवेत नेण्यास पाचारण करत आहेत. इंद्रदेवांची स्थिती काय असेल? हास्य कसे थांबावे तेच कळत नाहीये. हे रुद्रांशाचे विशेषत्व आहे. ही निरागसता त्याची शक्ती. कोणाच्याही समक्ष निर्भयपणे सामना करण्याचे सामर्थ्य त्यास प्राप्त आहे. त्याच्या समक्ष असलेला कसा आपल्या शक्तियुक्तीने सामना करतो यावर निर्भर आहे. एखादा रुद्रांशाच्या मार्गातून बाजूला होऊन त्यास जाऊ द्यायला हवे की नाही, की आपल्या बळाचे प्रदर्शन करत राहावे? काय करावे स्वामी? इंद्रदेवांनी आपल्या ऐरावतावरून उतरणेच योग्य ठरेल. अन्यथा ते मरकट बालक त्यावर चढून इंद्रलोकात पोहोचून तुमच्या सिंहासनावर हर्षोल्हासाने विराजमान होईल. आपले मुख बंद कर. हे लहानसे बालक माझ्याकरिता एका मुंगीप्रमाणे आहे. माझ्या मुखातून निघालेला एक आदेश त्याला माझ्या चरणांवर आणून ठेवे. पाहायचे आहे. धरा त्या बालकास. माझ्या चरणांवर आणा त्याला. जा जा. आजोबा, मला पकडा बघू. दोघं. थांब, आत्ता आलो. हा. हा आजोबा, आपण तर मला नाहीच धरू शकणार. हा आजी, तुझ्या शक्ती असेल तर तू मला पकडून दाखव. हा, तर आता माझी शक्ती पाहणार तू? पाहिलं संजना, तुझ्या पुत्राचे प्रताप. माते, माझ्या पुत्रास काय समजलात आपण? ओहो, तूही त्याचाच पक्ष घेते आहेस. का नाही? आता मला धरा चला. नक्की धरेन तुला. हा. अरे, राजकुमार इकडे या, इकडे या. हा हा, इकडे या. आता शतकीर्ती, निलांबरी, राजकुमारास धरा या. या या, पकडूया या. राजकुमार, मला तरी शक्य नाही वाटत. हो, माझ्या पुत्रास पकडणं कोणास संभव नाही. हो बाळा, आम्ही हरलो. ये, मी जिंकलो, मी जिंकलो. ये ये. माझी आजी मला पकडू शकली नाही, मग कोण पकडण्यास समर्थ असेल?
रुद्रांशाची बाललीला आपल्या भोळेपणासच शक्ती बनवली आहे. त्याच्या समवेत युद्ध करणारे देवराज इंद्राचे सैन्य आहेत हेही समजण्याची बुद्धी नाही त्यास. पहा तरी, अंजना पुत्र आपल्या मार्गावरून स्वच्छंदपणे जात आहे. स्वामी, मातेश्वरी देवीचे सुंदर मुख पहा. पहा, माता सुहास्य करत आहे. खरंच मलाही असेच प्रतीत होत आहे. हो, मलाही हाच भास होत आहे. मातेचे मुखमंडल तेजाने चमकत आहे. खरेच हा कुलदेवीचा अनुग्रह आशीर्वाद आहे. याचा हाच अर्थ आहे, आपला पुत्र निश्चित परतीच्या मार्गावर आहे. तो लवकरच आपल्या जवळ परत येईल. अंजना, या बालकाने माझे सर्व सैन्य निर्बल केले. देवराज इंद्र, आपल्याला किंवा आपल्या सेनेत मला पकडण्याचे सामर्थ्य नाही. मी धावण्यामध्ये माझी आजी, आजोबा, पिताश्री, माताश्री सर्वांना हरवतो. तर मग आपण आणि आपल्या सैन्याची काय व्यथा श्रीमान? परंतु यांच्या समवेत खेळून मला खूप मौज वाटली. आता आणखीन खेळू शकणार नाही. मला जायचे आहे. माझ्याकरिता माताश्री, पिताश्री सर्वच प्रतीक्षा करत असतील. तेव्हा मला जाऊ द्या. तुमचा हा शुभ गजराज हवे तर तुम्हीच ठेवा. मी आता येतो इंद्रदेव. देवराज इंद्र, याहून अधिक अवमान व्हावा अशी इच्छा आहे का तुमची? आपला ऐरावत इंद्रपद अभेरून चालला आहे तो बालक. आपण आता देवराज म्हणवण्याच्या योग्यतेचे राहिला नाही. आपल्या अपार प्रबळ सैन्य बलास खेळता खेळता हरवलं त्याने. आता हेच बघा, आपला अवमान केला त्याने आणि तो सहज निघूनही गेला. आपण खरंच देवराज इंद्र आहात का नाही? सिद्ध करून दाखवा श्रीमान. आपल्या साम्राज्यात अकस्मात प्रवेश केला त्याने. सूर्यास गिळून सृष्टीचं अस्तित्व धोक्यात आणलं. अशा उर्मटास आपण असेच सोडून द्याल? आपल्या शक्तीचं प्रदर्शन करा. त्या मरकटाचे राई राई एवढे तुकडे करा. अरे बाप रे, समस्त देवसेनेस धुळीस मिळवलं याने. हे बालक तर अत्यंत बलशाली आहे.
ये मला तुझी आवश्यकता आहे. ये देवी ये, प्रकट हो. शीघ्र धावून ये देवी. त्या वानर शिशूस मारण्याकरिता मला तुझ्या सहाय्याची आवश्यकता आहे. कैकशी, चिंता करू नकोस. यापुढे जे होईल तुझ्या इच्छेनुसारच सर्व घडेल. अतिशीघ्र हा शुभ समाचार तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे. फक्त काही काळ ते बालक एका अस्त्राचा बळी ठरणार आहे. इतका सहजपणे तो परतू शकणार नाही.